देशमुख सरांचा हा 7वा कविता संग्रह. सध्या भवतालामध्ये जी एक सांस्कृतिक, सामाजिक, संवेदनात्मक, वैचारिक अशी एक विपन्न अवस्था आपल्याला बघायला मिळते आणि ती अंतर्मनाला सतत अस्वस्थ करत राहते. तिचं स्पष्ट आणि नेमकं चित्रण करणारी ही एक समकालीन महत्वाची कविता आहे. एका वेगळ्या संवेदन प्रदेशामध्ये ती वाचकाला घेऊन जाते. आपापल्या उबदार कोशामध्ये डोळ्यावर कातडं पांघरून मुकाट बसलेल्या लोकांना हलवून जागं करण्याचं सामर्थ्य या अल्पाक्षर कवितेमध्ये आहे. आजारलेलं रोबट वर्तमान, दुरापास्त होत चाललेला परस्परांवरचा विश्वास, गडद होत चाललेला संशयाचं दुःख, पडझड होत चाललेली मानवी मूल्य आणि या सगळ्यामुळे वाढत चाललेला अंतर्मनातील कोलाहल त्याचं भेदक चित्रण ही कविता करते. पण असं जरी असलं तरी झाडाचा स्वर वाऱ्याला कळू दे, झाडाचा स्वर वाऱ्याला कळू दे, ढगाची धार नदीला आत्मसात करू दे. मला ठेवू दे कागदावर शब्दांचा हिरवागार हात, मला ठेवू दे कागदावर शब्दांचा हिरवागार हात, माझ्या स्वप्नांना येऊ दे पिकांचा हिरवा उच्चार. असं म्हणणारं हे कवी हृदय या अस्वस्थ वर्तमानामुळे व्यथित आहे पण विकल नाहीये. या कविता म्हणजे हुंकार आहे, टाहू नाहीये आणि उद्गार आहे, तक्रार नाही. मातीशी इमान घट्ट आणि निसर्गाशी अतूट बंध यामुळे ही कविता आशावादी आहे. पाहूया यातील काही कविता. कवितेचं शीर्षक आहे काळ. वेड होऊन झाकून असणं बेहत्तर. बघा सगळ्यांना पटणारी कविता आहे. वेड होऊन झाकून असणं बेहत्तर, शहाणं होऊन कोणाच्या डोळ्यात येणं कोणत्याच हंगामात परवडेल असा काळ आता राहिलेला नाही. वेड होऊन झाकून असणं बेहत्तर, शहाणं होऊन कोणाच्या डोळ्यात येणं कोणत्याच हंगामात परवडेल असा काळ आता राहिलेला नाही. कवितेचं शीर्षक आहे लाकडाचे कान. आम्ही सांगतो आहोत आतड्यास पीळ दे, आम्ही सांगतो आहोत आतड्यास पीळ दे, आम्ही बोलतो आहोत खोल काळजामधून. ऐकताय ना? कसं ऐकणार आपण? पण भवतालाच आले आहे बहिरेपण, पण भवतालाच आले आहे बहिरेपण. लाकडाचे कान ऐकून न ऐकल्यासारखे करतात. हे असे वर्तन आम्हास ठीक वाटत नाही. सावध ऐका पुढल्या हाका असे कितीदा सांगून झाले आहे. तुम्ही मात्र मनांचा ओंडका करून जणू काही घडलेलेच नाही. पुढ्यात उभा आहे जळता काळ, पुढ्यात उभा आहे जळता काळ, पुढ्यात आहे धगधगते वर्तमान. काहीही न ऐकण्याची ही आहे बद्धड मानसिकता, काहीही न ऐकण्याची ही आहे बद्धड मानसिकता. लाकडाचे उपटले पाहिजे, लाकडाचे उपटले पाहिजे हे कान, लाकडाचे उपटले पाहिजे हे कान. कवितेचं शीर्षक आहे असह्य. घरोघरी मातीच्या चुली, घरोघरी मातीच्या चुली ढणढणल्या, वेदना मुरल्या गाव मातीत. घरोघरी मातीच्या चुली ढणढणल्या, वेदना मुरल्या गाव मातीत. चुलीचा धूर हटो, चुलीचा धूर हटो, दुःख मिटो माय बहिणींचं. रावणाचा भार हलका होऊ दे, रावणाचा भार हलका हलका होऊ दे. फुल येऊ दे भाकरीला, फुल येऊ दे भाकरीला. पुढची कविता आहे सुकाळ. पेरलेले उकरून शोधून
पेरलेले उकरून शोधून वानरांनी खाल्ले, उरले सुरले मुंग्यांनी वारुळाकडे वळवले. बघा काय काय झाले. पेरलेले उकरून शोधून वानरांनी खाल्ले, उरले सुरले मुंग्यांनी वारुळाकडे वळवले. सांडलेला दाणा दुणा पोपटाने पळवला. बिळात सांडलेला कण कण उंदरांनी बिळात ठेवला. खाणारे मालक सर्वा धुंड वेचू लागले. खाणारे मालक सर्वा धुंड वेचू लागले. तरीही किती छान आहे बघा. सर्वांनी खाल्ले म्हणून रान मळा सरत नाही. सर्वांनी खाल्ले म्हणून रान मळा सरत नाही. आणि कुणाच्या जीवावर आहे हा आशावाद? जमिनीच्या काळजात असते बरकतीची ग्वाही. जमिनीच्या काळजात असते बरकतीची ग्वाही. धन्यवाद. शीर्षक आहे भगभगीत. बेगड तात्कालिकच. बेगड तात्कालिकच. शिंगांचा बेढवपणा तेवढा पुरता लपवण्यास कारण. बेगड तात्कालिकच. शिंगांचा बेढवपणा तेवढ्या पुरता लपवण्यास कारण. वास्तव बेगडात लपेटून तहभयात नाहीच नाकारता येत. वास्तव बेगडात लपेटून तहभयात नाहीच नाकारता येत. आज ना उद्या गळून पडते बेगड. आज ना उद्या गळून पडते बेगड आणि भगभगीत वास्तव जाते प्रकाशात सामोरे. खरेपण सरत नाही. खरेपण सरत नाही, झाकलेले लपत नाही. खरेपण सरत नाही, झाकलेले लपत नाही. तहभयात. ज्याचे त्याचे गाणे. ऐकली सभा ऐकले प्रवचन, घरी येता पुन्हा तीच भणभण. ऐकली सभा ऐकले प्रवचन, घरी येता पुन्हा तीच भणभण. कान श्रवणी नि हरपते मन, सारे ऐकून कोरडेच पाषाण. रांजण संस्कारांचा रिकामा, चोरलेला वर्तनाचा पान्हा. रांजण संस्कारांचा रिकामा, चोरलेला वर्तनाचा पान्हा. काय ऐकावे सांगायास कोणी, देव असतो रे रोकडा सज्जनी. वेळ सांडू नये अवघा मोकळा, लागून निर्धाराचा सर्वा ठाई लळा. वेळ सांडू नये अवघा मोकळा, लागून निर्धाराचा सर्वा ठाई लळा. आपण आपणासी थेट ओळखावे. आपण आपणासी थेट ओळखावे. गाणे ज्याचे त्यास कळवयावे. गाणे ज्याचे त्यास कळवयावे. आणि शेवटची कविता आहे जीभ. लपून बसण्यापेक्षा जपून बोलणं उत्तम. लपून बसण्यापेक्षा जपून बोलणं उत्तम. जीभ स्वाधीन स्वतःच्या नियंत्रणात. जीभ स्वाधीन स्वतःच्या नियंत्रणात. उच्चार वाऱ्यावर सोडून जिभेनं बेभान होणं चुकीचंच. तू म्हणालास तोंड गोड तर जग गोड. तू म्हणालास तोंड गोड तर जग गोड. हे वचन पाळले पाहिजे. हे वचन पाळले पाहिजे. मन तोडणं थांबवता आलं पाहिजे. मन तोडणं थांबवता आलं पाहिजे. धन्यवाद. शीर्षक आहे भगभगीत. बेगड तात्कालिकच. बेगड तात्कालिकच. शिंगांचा बेढवपणा तेवढा पुरता लपवण्यास कारण. बेगड तात्कालिकच. शिंगांचा बेढवपणा तेवढ्या पुरता लपवण्यास कारण. वास्तव बेगडात लपेटून तहभयात नाहीच नाकारता येत. वास्तव बेगडात लपेटून तहभयात नाहीच नाकारता येत. आज ना उद्या गळून पडते बेगड. आज ना उद्या गळून पडते बेगड आणि भगभगीत वास्तव जाते प्रकाशात सामोरे.
खरेपण सरत नाही, खरेपण सरत नाही, झाकलेले लपत नाही, खरेपण सरत नाही, झाकलेले लपत नाही, तहकया तहकया. ज्याचे त्याचे गाणे. ऐकली सभा ऐकले प्रवचन, घरी येता पुन्हा तीच भणभण. ऐकली सभा ऐकले प्रवचन, घरी येता पुन्हा तीच भणभण. कान श्रवणी नि हरपते मन, सारे ऐकून कोरडेच पाषाण. रांजण संस्कारांचा रिकामा, चोरलेला वर्तनाचा पान्हा. रांजण संस्कारांचा रिकामा, चोरलेला वर्तनाचा पान्हा. काय ऐकावे सांगाया सकोणी, देव असतो रे रोकडा सज्जनी. वेळ सांडू नये अवघा मोकळा, लागून निर्धाराचा सर्वा ठाई लळा. वेळ सांडू नये अवघा मोकळा, लागून निर्धाराचा सर्वा ठाई लळा. आपण आपणासी थेट ओळखावे, आपण आपणासी थेट ओळखावे, गाणे ज्याचे त्यास कळवयावे, गाणे ज्याचे त्यास कळवयावे. आणि शेवटची कविता आहे जीभ. लपून बसण्यापेक्षा जपून बोलणं उत्तम, लपून बसण्यापेक्षा जपून बोलणं उत्तम. जीभ स्वाधीन स्वतःच्या नियंत्रणात, जीभ स्वाधीन स्वतःच्या नियंत्रणात. उच्चार वाऱ्यावर सोडून जिभेनं बेभान होणं चुकीचंच. तू म्हणालास तोंड गोड तर जग गोड, तू म्हणालास तोंड गोड तर जग गोड. हे वचन पाळले पाहिजे, हे वचन पाळले पाहिजे. मन तोडणं थांबवता आलं पाहिजे, मन तोडणं थांबवता आलं पाहिजे. धन्यवाद.